हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा 12th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अभ्यास करत असताना टाइम टेबल कसे बनवावे किंवा थोडक्यात टॉपर्स टाइम टेबल नक्की असतं तरी कसं हे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्या दिवसात असतात 24 तास आणि हे 24 तास आपल्याला योग्य प्रमाणे डिवाइड करून आपल्याला त्याचा योग्यरित्या उपयोग करायचा आहे. आता आपण जेव्हा अभ्यास करत असतो, मी जसं आधी म्हटलं तसं आपण अभ्यास करत असताना आपल्या बॉडीला रेस्ट देणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे 24 तासातले एक जास्तीत जास्त 7 तास तुम्ही रेस्टला द्या. म्हणजे झोपा असं नाही. रेस्ट म्हणजे की व्हिडिओ गेम्स खेळणार किंवा मोबाईल हे डिस्ट्रॅक्शन सगळं तसं काही नाही. 7 तास तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या. तुम्हाला कमी होत असेल तुमची झोप, तुमच्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून एक प्रॉपर स्लीप शेड्यूल तुमचं असलं पाहिजे. सो आता मी इथे तुम्हाला मॅक्सिमम 7 आवर्स ऑफ स्लीप देते. सो 24 आवर्समधून जेव्हा 7 आवर्स आपले गेले, सो राहतात आपल्याकडे 17 आवर्स. आता ह्या 17 आवर्समधले मी तुम्हाला इन जनरल आता 2 आवर्स तुमचं जे खाणं पिणं आहे किंवा इतर गोष्टी आहेत, सकाळी आपल्याला आवरायला वेळ लागतो, हे सगळं मी 2 तास देते. आता हे मला माहिती आहे की हे खूप कमी ड्युरेशन आहे, पण एक लक्षात घ्या, 12वीच्या वर्षामध्ये आपल्याला एक 15 to 18 आवर्सचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यामुळे जितकं तुम्हाला तुमचा ब्रेक कमी करता येईल, तुमचे जे बाकीची कामं आहेत ती लवकरात लवकर उरकता येतील असा प्रयत्न करा, जेणेकरून त्यामध्ये जास्त टाईम जाणार नाही आणि तुम्हाला सेल्फ स्टडी करायला नंतर वेळ भेटेल. त्यामुळे आता आपल्याकडे राहतात 16 तास. तर आता ह्या 16 तासाचा वापर आपण नक्की कसा करणार आहोत? तर हे बघा, मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की एकतर 15 ते 18 तास आपला अभ्यास झालाच पाहिजे. आणि असं नाही की ते परीक्षेच्या आदल्या महिन्यात, आधी 2-3 महिने असं नाही. तुम्ही सुरुवातीपासून ही कन्सिस्टन्सी ठेवा, एवढा अभ्यास करायचा स्टॅमिना ठेवा. कारण की असं नाही की तुम्हाला फक्त 12thमध्येच अभ्यास करायला लागणार आहे. इव्हन तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये ह्याच्यात डबल अभ्यास करायला लागणार आहे. सिलेबस वास्ट असणार आहे, पण टाईम आपल्याकडे कमी असणार आहे. त्यानंतर जॉब आले, सगळं आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमलीच पाहिजे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही आत्ता जुलै चालू आहे, आता ऑगस्ट चालू होईल लगेच. सो तुम्ही आत्तापासून ती एक कन्सिस्टन्सी ठेवा, जास्त वेळ अभ्यास करण्याचा स्टॅमिना ठेवा. सो आत्ता आपल्याकडे आहेत 16 तास. आता ह्या 16 तासातले आपण पकडूया 6 तास तुम्ही जिथे क्लासला जाता किंवा तुम्ही ऑनलाईन कोर्सेस कोणाचे परचेस केले असतील तर तुम्ही 6 तास त्याच्यामध्ये उपयोगी करताय. ठीक आहे. आता ते 6 तास तुम्ही जेव्हा शिकत असणार आहे, असं नाही की तुम्ही फक्त सेल्फ स्टडी करताय, तुम्ही शिकत असणार आहे. तुमचे जे आता चॅप्टर्स आहेत, सिलेबस आहे, तो तुमचा चालला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या 16 तासातले 6 तास गेले की आपल्याकडे राहतात 10 तास. आता ह्या 10 तासात करायचं काय? हे 10 तास तुमच्या पूर्ण दिवसातले गोल्डन आवर्स असणार आहेत. हो, कारण की ह्या 10 तासात तुम्ही जे आधी 6 तास शिकलेले आहात तुमच्या क्लासमध्ये, ते तुम्ही इथे रिवाईज करणार आहात. विथ दॅट तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करणार आहात. बरं, फक्त सेल्फ स्टडी नाही तर सेल्फ अनालिसिस सुद्धा करणार आहात. म्हणजे काय की तुम्ही एखादी कन्सेप्ट तुम्ही शिकला आहात, तर तुम्ही आज त्या शिकलेल्या कन्सेप्टवरती स्वतःहून क्वेश्चन्स तयार करा आणि त्याला स्वतःहून आन्सर्स द्यायचा प्रयत्न करा. बरं ठीक आहे, तुम्हाला हे जर नसेल जमत तर आपल्या काही मॉक टेस्ट असतात, एक क्विक टेस्ट असतात, त्या तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करतो तेव्हा जेवढा वेळ आपण फिजिक्स केमिस्ट्रीला देतो त्याच्या डबल आपण मॅथ्सला दिला पाहिजे. आता असं मी का म्हणते, कारण की सध्या मॅथ्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. इवन बोर्ड्समध्ये सुद्धा आणि CETमध्ये सुद्धा. आता बोर्ड्समध्ये सुद्धा ह्याच्यावरती मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहे की मी बोर्ड्समध्ये कसा अभ्यास केला होता, बोर्ड्ससाठी मी काय काय रेफर केलं होतं आणि माझं टाईम टेबल काय होतं, कसे मला मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडलेत बोर्ड्समध्ये. ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. आणि त्याचसोबत आपले जे मॅथची लेवल आहे, जी MST CETमध्ये आहे, ती आता वाढलेली आहे. आपण म्हणतो की JEE लेवलचे क्वेश्चन्स येतात. तर ह्यासाठी आपण आपल्या प्रॅक्टिसची लेवलसुद्धा वाढवली पाहिजे आणि त्यामुळे मॅथची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसातून कमीत कमी 3 तास तुम्ही मॅथचा अभ्यास हा केलाच पाहिजे. तर आत्ता आपण काय बघूया, तर आता आपण डिवाइड करूया आपले 10 तास. त्याच्यातले 2 तास आधी आपण बाहेर ठेवूया. ते मी तुम्हाला नंतर सांगेन की हे मी 2 तास का साईडला ठेवले. तर आता आपल्याकडे राहतात 8 तास. 8 तासातले इन जनरल आता जसं आपण स्टार्टिंगपासून अभ्यास करतोय, त्यामुळे आपण आत्ता तरी सध्या 2 तास फिजिक्ससाठी देऊया, 2 तास केमिस्ट्रीसाठी देऊया आणि राहतात आपल्याकडे 4 तास हे आपण मॅथ्ससाठी देणार आहोत. तर आता फिजिक्सचा अभ्यास करताना नक्की करायचा कसा? तर
फिजिक्समध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट्स क्लिअर लागतात. आता फिजिक्समध्ये आपल्याकडे न्यूमरिकलसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करताना मी जसं आधी सांगितलं आहे तसं तुम्ही आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुमचे क्लिअर करा आणि मग जे एक्सरसाइजच्या मागे असतात ते सगळे क्लिअर करा. आता ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो माझा फर्स्ट व्हिडिओ होता, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर सांगितलेलं आहे की फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्ही कसं सेक्शन्स केले पाहिजेत आणि कसं स्टडी केला पाहिजे. फिजिक्सचा आपण अभ्यास करतोय तर स्टार्टिंगला आपण काय करायचं की आपण जे आधीच्या 6 तासात आपल्या ट्युशनमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काय शिकलोय ते इथे रिवाईज करायचं. आता रिवाईज करायचं म्हणजे काय की नुसतं वाचून नाही काढायचं. तुम्ही नीट ॲनालाइज करा की तुम्हाला त्या कन्सेप्ट्स क्लिअर झाल्यात की नाही. तुम्ही जे काही शिकलाय त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते बाजूला काढा. जर तुम्हाला स्वतःहून ते डाऊट सॉल्व्ह करता आले तर वेल अँड गुड, नाही तर ते तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारू शकता. की त्याच्यानंतर आपण येणार आहोत डेली न्यूमरिकल सॉल्विंग क्वेश्चन्सवरती. आता हो, रोज न्यूमरिकल सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला एक पॅटर्न समजून जातो की न्यूमरिकल सॉल्व्ह करताना कसं लिहायचं असतं. आता CETचा अभ्यास करताना तर आपल्याला काही जास्त नाही, आपण रफ वर्क करतो ते होतं आपलं. पण जेव्हा आपण बोर्डसाठी सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला गिवन, जर का डेरिव्हेशन्स असतील तर टू प्रूफ आणि डायग्राम्स आल्या, असं खूप काही करावं लागतं. तर न्यूमरिकलसोबत तुम्ही डेरिव्हेशनसुद्धा करा. डेरिव्हेशनसुद्धा तुम्ही जर आत्तापासून केलं तर तुम्हाला बोर्डमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे, ह्याची मी गॅरंटी देते. कारण की डेरिव्हेशन्स इतके पण नाही आहेत की तुम्हाला रोज रोज करत गेला तरी ते पूर्ण होणार नाहीत, असं नाही. तुम्ही स्टार्टिंगपासून केलं ना तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता CETकडे वळताना ऑब्व्हियसली तुम्ही कोणाचा तरी क्रॅश कोर्स घेतला असेल, नसेल घेतला तर तुम्ही कोणत्या क्लासेसला जात असाल, तुमच्याकडे बुक्स असतील PYQचे, त्यामधून तुम्ही एखादी कन्सेप्ट चूज करा. त्या चूज केलेल्या कन्सेप्टवरचे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते एकदा रिवाईज करा आणि मग त्याचे जे MCQs आहेत ते टाईम लावून सोडवा. आता मी तुम्हाला टाईम लावून का सांगते, कारण की जेव्हा CETचा आपला ॲक्च्युअल पेपर चालू असतो तेव्हा जे काउंटडाऊन सुरू असतं त्याच्यामुळे एकतर आपल्याला खूप भीती वाटत असते की माझा पेपर होईल का नाही, होईल का नाही. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच त्याची सवय लावून घ्या. तर तुम्ही विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन, विदाऊट कोणताही टाईमपास करता जर हे मन लावून केलं ना तर नक्की तुमचा अभ्यास होईल. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं टाईम एक्सटेंड करू शकता. तुम्हाला जर फिजिक्स अवघड जात असेल तुम्ही थोडंसं जास्त वेळ फिजिक्सला देऊ शकता, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तर नेक्स्ट आपण आता येऊयात केमिस्ट्रीकडे. तर आता केमिस्ट्रीचा अभ्यास करताना मी जसं आधी म्हटलं थेअरी बेस्ड असतं, जास्त काही सॉल्व्ह करायची वगैरे काही गरज नाही आहे. पण जे फिजिकल केमिस्ट्री आहे जसं की सॉलिड स्टेट आलं, सोल्युशन आलं, ह्यामध्ये सुद्धा न्यूमरिकल्स आहेत. ते सुद्धा तुमचे जर फॉर्म्युले लर्न असतील ना तर तुम्हाला एकदम इझी जातात सॉल्व्ह करायला, जास्त त्याचे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणेन की जसं तुम्ही 6 तासामध्ये जे काही शिकाल केमिस्ट्रीचं ते तुम्ही इथे येऊन रिवाईज करा. ते रिवाईज झालं की एखादा जो लास्टचे आपले अप्लाइड केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे ना तो एक रोज रीड करायचा. जे 3-4 काही चॅप्टर्स आहेत ते एक 1 बाय 1 असे रीड करायचे रोज. की काय होतं की एक आपण आपल्या वाचनातून जातं ना की मग आपल्या ते लक्षात राहतं सगळं. सो तुम्ही ते रीड करा. आणि त्याचसोबत जर आता आपण केमिस्ट्रीमध्ये MST CETमध्ये कसा अभ्यास करायचा हे बघायला गेलो तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बघा थेअरी बेस्ड असतात. मी म्हटलं एक जे सेंटेन्सेस असतात ना त्यामधून आपल्याला क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत. म्हणजेच काय, जर तुम्ही रीड करताय तर तुम्हाला पटकन ते रीड करता करता तुम्हाला एक क्लिक झालं पाहिजे की बाबा ह्यावरती कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, काय ह्याच्यातलं आन्सर असू शकतं आणि काय क्वेश्चन असू शकतो, हे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. आणि हे तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुमची प्रॅक्टिस खूप छान झालेली असेल, तुम्हाला सगळे कन्सेप्ट्स क्लिअर असतील. त्यामुळे आत्ता तरी तुम्ही भर द्या ते म्हणजे कन्सेप्ट क्लिअरन्सवरती. तुम्ही रिव्हिजनवरती भर द्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसुद्धा तुम्ही रोज केलं पाहिजे, कारण की जे रिॲक्शन्स आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. सो रोज तुम्ही रिॲक्शन्सची सुद्धा प्रॅक्टिस करा. आता मॅथ्समध्ये सुद्धा फॉर्म्युलेज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर प्रिपरेशन. मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगते करायचं काय की मी जसं म्हटलं स्टार्टिंगला रिव्हिजन करा. तुम्ही जे दिवसभरात शिकलाय ते एकदा रिवाईज करा. ते तुमचं झालं, ते सगळे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते बाजूला ठेवा, तुमच्या टीचर्सला विचारा. ते झालं की तुम्हाला कंपल्सरी रोज इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्हचे जे तुमचे फॉर्म्युलेज आहेत ते रोज रिवाईज करायचे आहेत. आता यासाठी मी तुम्हाला माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये एक रूल सांगितला होता, तो म्हणजे 3R रूल. तो म्हणजे काय तर रिवाईज, रिराईट अँड रिलर्न. म्हणजे काय की लिहा, त्यानंतर ते रिवाईज करा आणि रिलर्न करा. तर आता आपली वेळ आलेली आहे ती म्हणजे रिलर्न करायची. आता मॅथ्सचं सॉल्व्ह करताना ना तुम्ही फक्त टेक्स्टबुकमधलं सॉल्व्ह नाही करायचं आहे. हां,
पण आधी टेक्स्टबुक क्लिअर करणं हे खरंच इम्पॉर्टंट आहे. सो आधी जे तुमचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात ते तुम्ही क्लिअर करा. त्यानंतर जे आपले प्रॅक्टिस सेट्स असतात ते सगळे क्लिअर करा. आणि ते झालेत ना की आपल्याकडे जे बाकीचे रेफरन्स बुक्स आहेत ते तुम्ही प्रेफर करून जे एक्स्ट्रा सम्स असतात ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होतं की मी जसं तुम्हाला म्हटलं रीलर्न म्हणजे काय की तुमचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायला शिकाल. तुम्हाला समजेल की ह्या सममध्ये अशा प्रकारे विचारलेलं आहे, अशा प्रकारे ट्विस्ट करण्यात आलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे हे फॉर्म्युले ते यूज करू शकतो. त्यामुळे तुमचा मॅथ्समधला कॉन्फिडन्स खूप छान बूस्ट होईल आणि नंतर तुम्हाला जास्त पॅनिक व्हायची गरज पडणार नाही. आणि आता राहिलेले जे 2 तास किंवा आपण म्हणूया 1.5 तास आपण पकडूया, आपल्या 10 तासामधले आपले जे राहिलेले 2 तास होते त्यातले मी आत्ता तरी 1.5 तास पकडते, कारण तुम्हाला एक्स्ट्रा काही थोडंफार इकडे तिकडे होतं आपलं टाईम. पण हे सगळं तुम्हाला करताना मी तुम्हाला सांगते अजिबात टाईम वेस्ट करायचा नाही आहे. हां, तुम्ही छोटे छोटे ब्रेक्स घेऊ शकता. आता मी जे तुम्हाला 2-2.5 तास दिले ना आधी ब्रेकमध्ये, असं नाही तुम्ही एकत्रच घ्यायला पाहिजे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही एक 45-50 मिनिट्स नंतर क्विक 5-10 मिनिट्सचे ब्रेक्स घेऊ शकता. तुम्हाला रेस्टची सुद्धा गरज आहे, एक रिफ्रेशमेंट होते आपल्यामध्ये. सो हे ब्रेक्स घेऊन झाल्यानंतर आपल्याला हे सगळा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर राहतो आपल्याकडे 1.5 तास. आता हा 1.5 तास मी तुम्हाला टेस्टसाठी देते. टेस्ट काय इम्पॉर्टंट आहेत हे मी तुम्हाला आता सांगते. काय होतं, टेस्ट देताना आपण एक आपल्या वेगळ्या मोडमध्ये जातो. आपण एका लेवलवरती पोचतो की जिथे आपण स्वतः विचार करतो, आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नसतं. पण हे केव्हा होतं, जेव्हा तुम्ही ऑनेस्टली प्रामाणिकपणे टेस्ट देत असता. त्याचसोबत जे टाईम लिमिट असतं त्याची सुद्धा तुम्हाला सवय होते. त्यामुळे काय होतं की एक्झाम जी आपली ॲक्च्युअल एक्झाम असते CETची किंवा आपण आपली बोर्ड एक्झाम होणे, तेव्हा तुम्हाला टाईम मॅनेज करायला खूप सोपं पडतं. आणि हां, टेस्ट देताय म्हणजे फक्त द्यायच्या आणि मग सोडून द्यायचं असं नाही. त्या टेस्ट ॲनालाइज करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्या टेस्टमध्ये माझं काय काय चुकलं, माझं कुठे चुका झाल्यात, सिली मिस्टेक झाल्या असतील तर त्या का होत आहेत, मी कुठे चुकतो, हे सगळं तुम्ही ॲनालाइज करा. आता मी स्वतः काय करायचे, तर माझी समजा 30 मार्क्सची टेस्ट असेल, MCQ बेस्ड असेल, तर मी जे सॉल्व्ह केलेले आहेत ते मी करायचे. त्यानंतर टेस्ट झाली की लगेच माझे काय काय सम्स चुकलेत ह्याचं मी एक नीट ॲनालिसिस तयार करायचे आणि नंतर जे चुकलेले सम्स आहेत किंवा न्यूमरिकल्स आहेत ते मी पुन्हा एकदा सोडवायचे टेस्ट म्हणूनच. आता पुन्हा एकदा कसं सोडवणार, तर आधी तुम्ही बघायचं की तुमचं कुठे चुकलंय, तुम्हाला सोडवताना कुठे अडखळत होता तुम्ही. टाईम नसेल पुरला तर ठीक आहे, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हळूहळू जमेलच. पण टाईम पुरत होता, मला टाईम होता, पण मला हे सोडवायला जमलंच नाही, तर मला का नाही जमलं, माझं कुठं अडखळत होतं, काय चुकत होतं, ते तुम्ही नीट ॲनालाइज करा. त्यानंतर तुम्ही जे चुकलेले तुमचे सम्स आहेत तेवढ्याच वरती एक टेस्ट घ्या. एक 5-10 मिनिटात तुमची ती टेस्ट होऊन जाईल, कारण की तुम्हाला ऑलरेडी सगळं समजलेलं होतं, कन्सेप्ट पटकन क्लिअर झालेले असतात, कुठे चुकत होतो मी कळलेलं असतं. त्यामुळे लगेच एक छोटीशी टेस्ट होऊन जाते. यानंतर तुमचं जे पूर्ण टेस्टचं शेड्यूल आहे हे पूर्ण होतं. बरं, असं नाही ठीक आहे की आजच तुम्ही तिन्ही सब्जेक्टच्या टेस्ट दिल्या पाहिजेत असं काही नाही. आज मॅथ्स द्या, उद्या केमिस्ट्री द्या, परवा फिजिक्स द्या, असं हे तुमचं तुम्ही शेड्यूल आखा. आता मी सगळंच तुम्हाला शेड्यूल देणार नाही आहे, कारण की तुम्हाला तुमच्याप्रमाणे सुद्धा मॅनेज करता आलं पाहिजे. असं नाही की सगळीजणं 24 तास फक्त अभ्यास करताय. की तुम्हाला आत्ता खूप छान वेळ भेटलेला आहे. तुम्ही जर आत्तापासून स्टार्टिंग केली, आत्तापासून मी सांगते तसं शेड्यूल फॉलो केलं, तर आय गॅरंटी की तुम्हाला नंतर जाऊन रिग्रेट करायची काहीही गरज नसणार आहे. जे मुलं आत्ता जे हे फॉलो करत नसतील ते नंतर खूप पॅनिक मोडमध्ये असतील की आता माझ्याकडे टाईम नाही आहे, मी अभ्यास कसा करू. आणि तुम्ही तेव्हा रिलॅक्स असाल, तुम्ही तेव्हा मला थँक्स करत असाल की दीदी तुझ्यामुळे मी आता एक रिलॅक्स मोडमध्ये आहे, मी तेव्हा अभ्यास केला, त्यामुळे आता मला काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. आता हे टॉपर्स टाइम टेबल मी का म्हटलं, तर टॉपर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आणि ह्या टाईम टेबलमध्ये मी तुम्हाला बरोबर सगळं टाईम मॅनेज करून दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रकारे सुद्धा मॉडिफिकेशन्स करू शकता. तुम्हाला तुमच्या टाईममध्ये कसं चेंजेस करायचे आहेत, तुम्हाला रात्रीचा अभ्यास करायचा असेल ते तुमचं तुम्ही सगळं मॉडिफाय करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. सो हे जे एक टाईम टेबल होतं हे इन जनरल मी तुम्हाला दिलेलं आहे. टॉपर्स लोकसुद्धा सेम टाईम टेबल फॉलो करतात, काहीही दुसरं नसतं. फरक फक्त इतकाच की ते सुरुवातीपासून कन्सिस्टंटली अभ्यास करतात आणि जे काही आहे ते नीट रिवाईज करतात आणि काही टाईम वेस्ट करत नाहीत. सो तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. तुम्ही जर आत्तापासून असा नीट अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये टॉपर बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हे टाईम टेबल तुम्ही फॉलो करा.
आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज येतात, अपडेट्स येतात, ते तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.